हॅलो मित्रांनो, नुकताच रिलीज झालेला ट्रेलर नवरा माझा नवसाचा 2 याला बघताच पुराणा पिक्चर नवरा माझा नवसाचा याच्या पूर्ण आठवणी आपल्या डोळ्यासमोर दिसू लागलेल्या आहे. तोच अंदाज, तीच मजा, तेच कलाकार. वाव यार! मजा आहे. ट्रेलर बघताना मला इतका मजा वाटत होता, की तेच कलाकार पुन्हा नव्याने एकदा काहीतरी नवीन घेऊन येत आहेत. त्याच्यामध्ये लेजेंडरी ॲक्टर आपले अशोक सराफ त्यांचे कॉमिक टायमिंग बघताच रडणाऱ्याला पण हसू येऊ शकतं. इतकं छान त्यांचं कॉमिक टायमिंग आहे. त्यांच्यासोबतच सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ जाधव असे मोठे-मोठे कलाकार पण या मूव्हीमध्ये आपल्याला दिसणार आहे. मागील मूव्हीचा जर विचार केला तर मागील मूव्हीमध्ये आपल्याला दाखवलं गेलं आहे, की एसटीच्या प्रवासामध्ये आपल्याला काय मज्जा पाहायला मिळते, काय आहे, गणपतीपुळ्याला जाताना त्याची ओव्हरऑल स्टोरी आपल्याला दाखवली गेली आहे. पण याच्यामध्ये आपल्याला नवीन प्रवास म्हणजे की ट्रेनचा प्रवास पाहायला मिळतोय. इतक्या छान प्रवासामध्ये काय गमती-जमती होणार आहेत, किती मजा येणार आहे, हे सर्व दाखवलं गेलं. ट्रेलर बघून मला तर खूप छान असा फीलिंग्स तर आल्या. पहिल्या मूव्हीपेक्षा तरी मला दुसरा मूव्ही आणखी मजेदार, आणखी कॉमेडी आणि खूप चांगला वाटतोय. ज्यामुळे कलाकार पण खूप चांगल्या पद्धतीने आपापले कॅरेक्टर पकडलेले आहेत आणि खास करून तर मला अशोक सराफ यांना खूप धन्यवाद द्यावंसं वाटतं, की त्यांच्या कॉमिक टायमिंग आणि त्यांची मूव्ही आम्ही जे बघत आलो आहोत, त्यामुळे इतका क्लास आणि इतका मजेदार फन असतो त्यांच्या मूव्हीमध्ये, की खूप छान. तसंच या मूव्हीमध्ये पण मला त्याच पद्धतीची एक्स्पेक्टेशन त्यांच्याकडून आहे आणि या मूव्हीमध्ये या ट्रेलरमध्ये ते आपल्याला दिसून पण पडत आहे, की ते किती मजेदार असू शकतो. ओव्हरऑल ट्रेलर बघून मला तर पहिल्या भागापेक्षा तर दुसरा पार्ट हा खूप मनोरंजक आणि कॉमेडी वाटतोय आणि पहिल्या पार्टपेक्षा दुसरा पार्ट हा खूप छान, काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन बघण्याचं आणि एक नवीन प्रवास म्हणजे की ट्रेनचा प्रवास आपल्याला दाखवण्यात आला त्याबद्दल खूप एक्साइटमेंट वाढलेली आहे. तरी हा मूव्ही जेव्हा येईल तेव्हा पण मला एकदा जाऊन बघायला खूप आवडेल. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.